नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे माढ्याची. माढ्यामधल्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच खतखत सुरू आहे आणि राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांनी या समर्थकांची एक महत्त्वाची बैठक दुपारी बोलवल्याचं कळतंय आणि यावेळी समर्थक कार्यकर्ते उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे बघूयात दुपारी नेमकं काय काय घडतंय. रणजितसिंह मोहिते पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल. राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा धक्का देण्याची भाजपनं तयारी केलेली दिसते. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीला दूर ठेवत सपा आणि बसपानं महाराष्ट्रात निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीला सुरुवात केलेली आहे, ज्याची घोषणा दुपारी मुंबईत होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये भाजप निवडणूक समितीची बैठक होती. 5:30 वाजता आणि 7च्या सुमारास भाजपची पहिली यादी जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून कळते. काँग्रेसची 5वी यादी जाहीर झाली, ज्यात 56 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. मधु यशवी तेलंगणामधून तर अभिजित मुखर्जी जयपूरमधून निवडणूक लढवतील. देशातल्या 13 राज्यांमधल्या 97 मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे आणि त्याची अधिसूचना उद्या जारी केली जाईल. त्याचा अर्ज भरण्यासाठी बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर या मतदारसंघात उद्या अधिसूचना जारी केली जाईल. गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी काल शपथ घेतली. त्यांच्यासोबत गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची 2:15 वाजता शपथ घेतली. त्यांच्यासह इतर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतल्याचं कळतंय. पुण्यातली एक धक्कादायक बातमी आपण बघतोय. भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पहाटे हॉटेलमधल्या पार्टीतून ती मित्राकडे जात असताना ही घटना घडली आहे. पाठलाग करणाऱ्या 2 तरुणांनी तिचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याचं कळतंय. 21 वर्षाच्या अविनाश धनकुडे आणि 22 वर्षाच्या शेखर कळमकर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात 98 जिवंत काडतुसं सापडलेली आहेत. प्लॅटफॉर्म नंबर 7 वर मेंटेनन्स विभागात ही काडतुसं सापडल्यामुळे तिथे खळबळ उडाली आहे. आता पोलीस अधिक तपास करतायत. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना निम्मा मार्च महिना संपला तरी फेब्रुवारीचं वेतन मिळालेलं नाही. त्यामुळे संतापलेल्या कर्मचारी प्रशासनाच्या निषेधात वडाळ्यामध्ये निदर्शनं केली जाणार आहेत. नागपुरातली कामं सुरू असलेली आणि निधीचा हिशेब कोणाला बघायचा असेल तर खुशाल बघावा असा टोला भाजपचे निवडणूक प्रमुख सुधाकर देशमुख यांनी लगावलाय. काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी 80,000 कोटींच्या कामांची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केल्यानंतर ही टीका करण्यात आल्याचं कळतंय. उल्हासनगरमध्ये प्रियंका महाडिक या महिलेची शस्त्रक्रिया करून तिच्या गर्भाशयातून तब्बल 3 किलोचा ट्यूमर बाहेर काढण्यात आलेला आहे. त्यांचं पोट सातत्यानं दुखत होतं आणि त्यांचं वजन वाढलं होतं आणि त्यानंतर ही बाब लक्षात आली. वसई विरारला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. विरार पूर्वेकडच्या वज्रेश्वरी रोडवरच्या माणवी इथे उसगाव धरणाची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी असं वाया जात आहे. नायगाव बीडीडीचा इथल्या एका घराचा स्लॅब कोसळून चंचला लोंढे आणि ओबेदा लोंढे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्याजानं दिलेल्या पैशाच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. उल्हासनगरमधल्या हल्ल्यामध्ये पवन उर्फ जीत गुप्ता जखमी झाल्याचं कळतंय. अक्षय कुमार भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती आणि अक्षय अमृतसरमधून निवडणूक लढेल असंही म्हटलं जात होतं. पण त्यानं ही या सगळ्या अफवा आहेत आणि आपण निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलंय. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी किंवा 2 तासांची सवलत दिली जाणार आहे. याबाबतचे आदेश शासनानं काढले. लोकसभा निवडणुका येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या विविध विषयांवर चर्चेसंदर्भात नगर जिल्हा मराठा महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. नेमका कुणाला पाठिंबा द्यायचा या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. उद्या म्हणजे 20 मार्चला होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं सुपरमूनचं दर्शन होणार आहे आणि या वर्षातलं अखेरचं हे सुपरमून दर्शन असेल. एखाद्याची इच्छा नसताना त्याच्या रंग उधळणाऱ्या किंवा रंगमिश्रित पाण्याचे फुगे भिरकावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे. पोलीस आयुक्तालयानं तसे स्पष्ट आदेश शहरातल्या सगळ्या पोलीस ठाण्यांना दिले. होळीनिमित्तानं कोकणात जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळानं ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी एसटी आगारातून विशेष फेऱ्यांची व्यवस्था केली. 178 जादा फेऱ्या इथे सोडल्या जातील. मुंबईकरांना सध्या सकाळ संध्याकाळ आल्हाददायक वारे जरी अनुभवता येत असले तरी दुपारी उन्हाच्या झळांनी मुंबईकर त्रस्त झालेले आहेत. आठवड्याची सुरुवात
होळी जवळ आल्याची जाणीव करून देणारी ठरली आहे. पुण्यामध्ये कमाल तापमानाचा पारा 3 दिवसांपासून 37 डिग्री सेल्सिअसच्याही पुढे गेलाय. त्यामुळे शहरात उकाडा वाढलाय. अवकाळी पावसाची शक्यता पुण्यामध्ये काही भागात वर्तवण्यात आली आहे. घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1च्या मार्गावरून प्रवास करताना आता प्रवासासोबत बँकिंग व्यवहारही मेट्रो कार्डवर करता येऊ शकतील. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर संचलित मेट्रो 1 कंपनीनं बाय 2 in 1 ट्रॅव्हल कार्ड हे आता सादर केल्याचं कळतंय. शिनाबोरा हत्याकांडातला मुख्य आरोपी पीटर मुखर्जीला हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं कळतंय आणि लवकरात लवकर त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया किंवा अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल देण्यात आलाय. मुंबईत वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रांसाठी नवी मुंबईकडे धाव अजूनही काही दिवस घ्यावी लागेल, कारण ताडदेव आरटीओमधल्या 250 मीटर टेस्ट ट्रॅकच्या उभारणीसाठी महापालिकेकडून झाडं कापण्याची परवानगी अजून मिळाली नसल्याचं कळतंय. लोकल गाड्यांमधल्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यामध्ये चोरी, खून, बलात्कार, विनयभंग, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे वाढलेत. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा, लोणावळा, इगतपुरीपर्यंतच्या मार्गावर 2018मध्ये 23,244 विविध गुन्ह्यांची नोंद झाल्याचं कळतंय. गोरेगाव मुलुंड लिंक रोड रुंदीकरण प्रस्तावित मुख्य बोगद्याच्या कामाकरता वन खातं आणि इतर परवानग्यांसाठी पालिकेनं आता सल्लागार नेमलाय. पूर्व उपनगराला पश्चिम उपनगरासाठी जोडण्यासाठी मुलुंड गोरेगाव लिंक रोडची 2 टप्प्यात निर्मिती केली जाईल. घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1 मार्गावरून प्रवास करताना प्रवासासोबत आता बँकिंग व्यवहारही मेट्रो कार्डवर करणं शक्य असेल. हिमालय पादचारी पुलाच्या जागी नवा पूल बांधण्याचा विचार महापालिका प्रशासन करते आणि त्याबाबतचा अभ्यास सध्या अधिकाऱ्यांनी सुरू केलाय. 15 दिवसात याबद्दलचा अभ्यास पूर्ण होईल असं पालिकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या दुर्घटनेविषयी हायकोर्टात स्वतंत्र जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हिमालय दुर्घटनेतल्या 6 मृत नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी आणि जखमींना 25 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश सरकारनं द्यावेत अशी विनंती यात आहे. या दुर्घटनेतला आरोपी नीरज कुमार देसाईला काल अटक करण्यात आली. सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही त्याच्यावर दाखल करण्यात आलाय. स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल दिल्याचा ठपका नीरज कुमार देसाईवर ठेवण्यात आलाय. नवी मुंबईत मेट्रोच्या कामानं वेग घेतला असला तरी मेट्रोची चाचणी करण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार असं कळतंय. मेट्रोची स्थानक उभारणी आणि मार्गांची बांधणी अशी बरीच कामं बाकी आहेत. त्यामुळे नवीन वर्षात ही चाचणी करण्यासाठी नवीन वर्ष उजाडेल अशी माहिती कळते. नवी मुंबई पालिकेच्या वतीनं केलेल्या कारवाईत शहरातून 30 टन प्लास्टिक जप्त करण्यात आलेला आहे. प्लास्टिक बंदीचा अध्यादेश काढल्यानंतरही प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलच्या वस्तूंवर पालिकेनं आता कडक कारवाईचा बडगा उगारलेला दिसतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुंबईत हापूससह इतर आंब्यांची आवक वाढलेली आहे. काल तब्बल 23,000 पेट्यांमधून कोकणसह तामिळनाडू, केरळ, आंध्रातून आंबा विक्रीसाठी दाखल झालाय. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये एका वर्षात मोटरसायकलचे 286 अपघात झालेत. 127 जणांचा मृत्यू झालाय. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे जीवितहानीचं प्रमाण वाढल्याचं कळतंय. कल्याण डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीचं पात्र जलपर्णीच्या विळख्यात अडकलेलं आहे. पाण्याची पातळी कमी होतीये आणि पाणी कपातीच्या संकटाला तिथे तोंड द्यावे लागण्याची भीती व्यक्त होतीये. पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, संगमवाडी या ठिकाणी 10 दिवसात प्रीपेड रिक्षा सुरू करण्याचं शहर वाहतूक पोलीस शाखेनं त्याची तयारी केली आहे. आवश्यक सॉफ्टवेअरची निर्मिती देखील केली जाते. पुणे पिंपरी चिंचवड परिसरात असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या रद्द होत आहेत असा दावा प्रशासन करतंय. या कामांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते आणि पीएमपीच्या बसला मार्गावर उशीर होतोय असं या प्रशासनाचं म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पिंपरी चिंचवड पालिकेच्या 4,000 कर्मचाऱ्यांना आता तिकडे ड्युटी लागलेली आणि त्यामुळे विभागीय कार्यालयांसह अनेक विभागांचं कामकाज पुढचे 2 महिने थंडच असेल. पुणे रेल्वेमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या सातत्यानं वाढते. रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्याची मोहीम तीव्र केली जाते. रेल्वेच्या आकडेवारीनुसार पुणे रेल्वेत दिवसाला सरासरी सुमारे 500 फुकटे प्रवासी तिकीट तपासताना सापडतात. नाशिकची बातमी. शहरासह जिल्ह्यात मार्चच्या मध्यावर उन्हाचे चटके बसतात आणि झळा असह्य ठरतात आणि त्यामुळे दुपारी 12च्या नंतर हे रस्ते आता ओस पडायला आतापासूनच सुरुवात झाली आहे. नागपूरची बातमी. मध्य प्रदेशच्या हद्दीतल्या पेंच चौराई प्रकल्पातून नागपूर शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झालाय. शहरावर त्यामुळे भीषण पाणीटंचाईचं सावट घोंघावतंय.
आणखीन एक बातमी नागपुरातली आपण बघतोय. रविवार भागात सरकारी वसाहतीतल्या दुचाकी अज्ञातांनी जाळल्या तर स्ट्रीट लाईट बंद करून 11 दुचाकी जाळल्यामुळे तिथे संताप व्यक्त होतोय. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं मार्च ते एप्रिल दरम्यान उष्णतेची तीव्र लहर असेल असा इशारा दिलाय. निवडणूक आयोगानं त्यामुळे मतदान केंद्रांवरच्या व्यवस्थेत बदल करण्यासाठी जिल्हा यंत्रणांना सतर्क केलंय. मोकळ्या जागेवरचं अतिक्रमण किंवा परवानगीशिवाय बांधण्यात आलेल्या इमारतींची बेकायदा बांधकामं यावर निर्बंध घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आता विकसित केलं जात आहे. वडाळ्यात सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर याचा उपयोग केला जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, संजय जगताप तर संग्राम थोपटे यांच्याशी चर्चा केल्याचं कळतंय. इंदापूर त्याचबरोबर पुरंदर आणि बोर मतदारसंघात दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे ही भेट झाल्याची चर्चा आहे. इंदापूरमधल्या कळमगावमधली घटना आपण बघतोय. ओमनी गाडीमध्ये गॅस भरताना गाडीनंच अचानक पेट घेतला. विक्रीसाठी आणलेल्या 50,000च्या चपला या आगीत जळून खाक झाल्यात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या सणसवाडी एमआयडीसीमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला. ट्रॅन्टर इंडिया कंपनी व्यवस्थापनानं कायमस्वरूपी असलेल्या 17 कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून बडतर्फ केलंय. कुठलीही चूक नसताना एका दिवसात 17 कामगारांना काढल्यामुळे या कामगारांचं कुटुंब उघड्यावर आलं आणि त्यांनी आंदोलनं सुरू केली आहेत. नागपुरात सुरू असलेली कामं आणि निधीचा हिशेब कोणाला बघायचा असेल तर खुशाल बघावा असा टोला भाजप निवडणूक प्रमुख सुधाकर देशमुख यांनी लगावला आहे. बदलापूरमध्ये पाण्यासाठी रहिवाशांनी ठिय्या आंदोलन केले. शिरगाव भागातल्या आर्यन वन या गृहसंकुलात शेकडो रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकाला धारेवर धरलंय. 500 फ्लॅटच्या संकुलात 200 कुटुंब वर्षभरापासून राहतात, पण या पाण्यासाठी त्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात असं आंदोलन करावं लागलं. विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे अडचणीत आलेले माजी आमदार मंगेश सांगळे यांना न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिला. अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. 28 मार्चला त्यांना पोलीस न्यायालयात त्यांना बाजू मांडायची आहे. 3 सरकारी बँकांचे 68 कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता आता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कुर्ला आणि लोणावळ्याची मालमत्ता आता जप्त केली जाते. होळीची तयारी आता सगळीकडे सुरू झालेली आहे. अकोल्यातली दृश्य आपण बघतोय. बंजारा तांड्यांवर होळीचं वातावरण पाहायला मिळतंय. बार्शी टाकळी तालुक्यातल्या चेलका आणि साखरविरा तांड्यात महिला पारंपरिक वेशभूषेत फेर धरून इथे होळीभोवती नाचताना दिसतात. होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून होळीला सुरुवात होते. प्रियंका गांधी मिर्झापूर दौऱ्यावर आज असणार आहेत. वाराणसीमध्ये उद्या प्रियंका गांधींचा प्रचार दौरा असेल आणि राहुल गांधी आज मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. प्रियंका गांधींनी प्रयागराजच्या घाटावर जात तिथल्या जनतेशी संवाद साधलाय. सिरसा घाटावर त्या क्रूजमधून उतरून थेट जनतेमध्ये जाऊन बोलत होत्या. देशातली गंभीर स्थिती पाहता देशाला आपल्या गरज असल्यामुळेच घराबाहेर आपल्याला पडण्याची वेळ आल्याचं सांगत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. बोटीमधून त्यांनी प्रवास सुरू केलेला आहे आणि कॅम्पेनच्या निमित्तानं गंगा किनाऱ्यांवरच्या गावांमध्ये जाऊन त्या जनतेचं म्हणणं ऐकून घेत आहेत. आणि यावेळी प्रियंका बस आणि ट्रेनमधून देखील प्रवास करणार असल्याची माहिती कळते. प्रियंका गांधींनी यावेळी भाजपच्या चौकीदार अभियानावरही टीका केली आहे. गरीब नव्हे श्रीमंत लोक चौकीदार ठेवतात, मात्र त्यांची मर्जी, त्यांनी आपल्या नावापुढे काय लावावं अशा शब्दात त्यांनी भाजपचे जे आता ट्विटरवरून चौकीदार अभियान सुरू आहे त्याच्यावर टीका केली. भाजपच्या एका नेत्यांची प्रियंका गांधींबद्दल बोलताना जीभ घसरली. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी प्रियंका गांधींचा उल्लेख पप्पूची पप्पी असा केला आणि त्याच्यामुळे सध्या त्यांच्यावर खूप टीका होते आहे. उत्तर प्रदेशात सपा बसपाला 7 जागा सोडणाऱ्या काँग्रेसला मायावती आणि अखिलेश यादव यांनी जोरदार झटका दिलाय. काँग्रेसनं संशय निर्माण करू नये, 80 जागांवर आपले उमेदवार उभे करावेत असं थेट आव्हान मायावतींनी काल दिलं. हिमाचल प्रदेशमधली बातमी आहे. कुलूमध्ये भूस्खलन झाले आणि त्यामुळे काही रस्त्यांवर अशा रीतीनं वाहतुकीचा खोळंबा होतो आणि काही रस्ते पूर्ण बंद करावे लागले आहेत. नेदरलँडच्या उटेट शहरामधल्या एका ट्राममध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. अनेक नागरिक यामध्ये जखमी झाल्याची माहिती कळते. वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तानमध्ये लढत होईल असा विश्वास आयसीसीकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. या 2 देशांमध्ये सामना व्हायला कोणतीही अडचण येणार नाही अशी देखील खात्री दिली जाते.
भारताचा माजी कसोटीपटू गौतम गंभीरनं हे 2 संघ अंतिम फेरीत आमने-सामने आले तर भारतानं अंतिम फेरीत खेळणं टाळावं असं म्हटलंय. 2 गुण महत्त्वाचे नाही तर देश महत्त्वाचे अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं भारतीय नियामक मंडळाला नुकसान भरपाई म्हणून $16 लाख दिलेत अशी माहिती पीसीबी अध्यक्ष एहसान यांनी दिलेली आहे असं कळतंय. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं भारतीय क्रिकेट मंडळाविरोधात दावा दाखल केला होता. भारताच्या संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर प्रशिक्षक वर्गाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. 2020 साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ही मुदतवाढ मिळू शकेल. पंजाबमध्ये सुरू असलेल्या फेड कपमध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं यशस्वी पुरुष 3000 मीटर स्टिपल चेस प्रकारामध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली.